कर्षती आकर्षती इति कृष्णः. जो सगळ्यांचं मन आकर्षून घेतो तो कृष्ण. जेव्हा निराशेचं वातावरण दाटून आलेलं असतं, मनामध्ये नकारात्मक विचारांचा कडकडाट होत असतो, अशाच वेळेस आपल्याही मनात श्रीकृष्णाचा जन्म होतो. हा देव भुक्तीचा देव नाहीये, तर भक्तीचा आणि मुक्तीचा देव आहे. दहीहंडी तरी आपल्याला काय सांगते? थरावर थर चढत जेव्हा सगळी जनशक्ती एकत्र येते, तेव्हा कुठल्याही हंडीपर्यंत अर्थात कुठल्याही ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. नमस्कार. ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्रावणामध्ये सणांची रेलचेल असते आणि याच सणांच्या मालिकेत आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सुद्धा येतो. श्रावणातील कृष्ण अष्टमीला आपण गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी साजरी करतो. श्रीकृष्णाची जन्मवेळा कशी आहे? तर मध्यरात्रीची वेळ, आकाशात अंधकार आणि मेघ दाटून आलेत, मुसळधार पाऊस सुरू आहे, विजांचा कडकडाट होतोय आणि अशा वेळी श्रीकृष्णाचा जन्म होतो. ही जन्मवेळ आपल्याला काय सुचवते? कदाचित ती आपल्याला सांगते की आपल्याही आयुष्यात जेव्हा निराशेचं वातावरण दाटून आलेलं असतं, आपत्तींचा पाऊस होत असतो, मनामध्ये नकारात्मक विचारांचा कडकडाट होत असतो, अशाच वेळेस आपल्याही मनात श्रीकृष्णाचा जन्म होतो. अंधकारातून पुन्हा काहीतरी चांगलं घडणार आहे याची आशा कृष्णाचा जन्म घेऊन येतो. कृष्ण हा खऱ्या अर्थाने पूर्णावतार आहे. पहा ना, त्याच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे त्याच्या बालपणी गोपींनी गायलेलं गीत आहे, तर उत्तरार्धामध्ये त्याने अर्जुनाला सांगितलेली गीता आहे. म्हणजेच त्याचं चरित्र हे जितकं भावपूर्ण आहे तितकंच ज्ञानपूर्ण सुद्धा. म्हणूनच त्याच्या आयुष्यातले सगळेच अद्भुत प्रसंग आपल्या मनाला मोहित करतात आणि कृष्ण जणू आपणा सगळ्यांना त्याच्याकडे खेचून घेतो. किंबहुना कृष्णाची व्याख्याच ही आहे, कर्षती आकर्षती इति कृष्णः. जो सगळ्यांचं मन आकर्षून घेतो तो कृष्ण. तसं तर कृष्णाचं संपूर्ण चरित्रच आपल्याला मोहित करणार. पण जन्माष्टमीच्या निमित्ताने खास आठवल्या जातात त्याच्या बाललीला. यमुना नदीच्या डोहामध्ये असलेल्या विषारी नागावरती, कालियावरती त्याने नियंत्रण प्राप्त केलं. त्याला आपल्या ताब्यात आणून त्याच्या फण्यावर चक्क नृत्य केलं. ही कथा काय सांगते? आपल्याही मनाच्या डोहामध्ये कालियासारखा नाग असतो विषारी विचारांचा, जो आपलं मन विषारी करतो. त्याच्यावरती नियंत्रण मिळवून त्यातून कलात्मक आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, हेच कुठेतरी ही कथा सांगत असावी. किंवा कृष्णाने काय केलं? तर कृष्णाने त्या काळामध्ये रूढ असलेली इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली असं सांगतात. का बरं असं? कारण इंद्र हे पैशाचं, सत्तेचं प्रतीक आहे. पैशाची किंवा सत्तेची पूजा करण्यापेक्षा निसर्गाची पूजा करावी. गायींचं रक्षण करणारा, त्यांना अन्न देणारा असा जो गोवर्धन पर्वत तो निसर्गाचं प्रतीक आहे, तेव्हा त्याची पूजा ही अधिक सार्थकी लागेल हा विचार त्याने लोकांच्या मनात रुजवला. कृष्ण हा खऱ्या अर्थाने लोकनायक आहे. अगदी लहानपणापासूनच तो असा आहे. म्हणून तर त्याने सगळ्या बाळ गोपाळांना एकत्र केलं आणि गोकुळामध्ये एका अर्थाने दूध क्रांती घडवली. पूर्वी सगळं दूध विक्रीसाठी जायचं, लहान मुलांना दूधच मिळायचं नाही, तेव्हा त्यांना त्यांच्या हक्काचं दूध, दही, लोणी मिळायला पाहिजे, ही क्रांती कुठेतरी कृष्णाने घडवून आणली. मग वेळ प्रसंगी त्यांनी लोण्याची चोरी सुद्धा केली. पण कशी केली आणि लोण्याचीच का केली? बघा, आजही आपल्याकडे जन्माष्टमीच्या प्रसादामध्ये लोणी साखर खाण्याची पद्धत आहे. कारण लोणी म्हणजे काय? नवनीत. दुधापासून दही होतं, ताक होतं, पण सगळ्यात उत्कृष्ट काय बनतं? तर ते बनतं नवनीत लोणी. मंथनातून तयार होणारं हे नवनीत म्हणजे जणू काही सगळ्यात उत्कृष्ट याचं प्रतीक आहे. तर जे काही मुलांना द्यायचं, पुढच्या पिढीला द्यायचं, ते उत्कृष्ट असलं पाहिजे आणि आपण आयुष्यात ज्याचं ग्रहण करू ते नवनीत असलं पाहिजे. विचार मंथनातून तयार झालेलं सारभूत असं असलं पाहिजे, असंही कुठेतरी कृष्ण आपल्याला सुचवत असावा. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला आपण गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतो. हा गोपाळकाला तरी काय आहे? पहा ना,
गोपाळांसमवेत जेव्हा कृष्ण गायी चरायला घेऊन जायचा तेव्हा हे सगळे गोपाळ एकत्र येऊन आपापली जी काही शिदोरी आणली असेल ती उघडायचे. कृष्ण ते सगळ्यांचं अन्न एकत्र करायचा आणि मग त्याचा काला प्रत्येकाला वाटला जायचा. समानतेचा संस्कार जणू काही या गोपाळ कालातून मिळतो. कोणीही मोठा नाही, छोटा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, प्रत्येकाच्या शिदोरीत जे जे काही आहे ते एकत्र झालं पाहिजे असंच या गोपाळकालांनी सांगितले. गोपाळकाल्याला वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणून वारीमध्ये सुद्धा काला केला जातो आणि दहीहंडीच्या दिवशी तर काल्याला खूपच जास्त महत्त्व असतं. सगळेच जण हा काला खायला उत्सुक असतात, कारण या काल्याची गोडी किती आहे. संत तुकाराम महाराज असं म्हणतात की देवांना सुद्धा हा काला खावासा वाटतो. खरं तर स्वर्गामध्ये त्यांना अमृतही उपलब्ध आहे. असं असतानाही हा दही काला त्यांना मोह घालतो. का बरं? कारण त्याची गोडी अमृतापेक्षाही जास्त आहे. अशी एक गमतीशीर गोष्ट सांगतात. वारकरी संप्रदायात ती खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की असाच एकदा श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांसमवेत काला करत होता आणि देवांना इच्छा झाली की आज आपणही काला खावा. मग देवांनी काय युक्ती केली? त्यांनी ठरवलं आपण माशाचं रूप घ्यावं आणि यमुनेच्या पाण्यामध्ये लपून बसावं. एकदा काला खाऊन झाला की हात धुण्यासाठी गोपाळ येतील. त्यांनी हात धुतले की पाण्यामध्ये तो काला येईल, काल्याचं जे काही उच्छिष्ट असेल, उरलेलं असेल, आणि मग ते आपल्याला खाता येईल, आपल्याला काला चाखता येईल. पण श्रीकृष्णाला हे कळलं. त्यांनी त्या दिवशी चतुराई केली. काला सगळ्यांनी मिळून छान आनंदाने खाल्ला आणि मग जेव्हा गोपाळ हात धुण्यासाठी उठले, कृष्ण म्हणाला, थांबा रे, कशाला हवेत हात धुवायला, घोंगड्याला पुसून टाका, झालं का? अशा पद्धतीने देवांना काही काला खायला मिळाला नाही. कारण कृष्णाचा काला खायचा असेल तर तो हक्क फक्त कृष्ण भक्तांनाच आहे. याच गोष्टीविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात, आजी ओस अमरावती, काला पहावया येती, देव विसरती देहभान. खरंच हा काल्याचा सण असेल किंवा दहीहंडीचा सण असेल, हा सगळ्यांना एकत्र आणणारा सण आहे. दहीहंडी तरी आपल्याला काय सांगते? थरावर थर चढत जेव्हा सगळी जनशक्ती एकत्र येते तेव्हा कुठल्याही हंडीपर्यंत, अर्थात कुठल्याही ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि दहीहंडीमध्ये जरी वरचा थर दिसत असला तरी खालचा पाया मजबूत असणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे एकमेकांना खांद्यावर घेऊन आपण सगळ्यांनाच वर जायची संधी दिली पाहिजे. समाजासाठी असं खूप काही हे सण उत्सव आपल्याला सांगत असतात. खरं तर श्रीकृष्णाच्या चरित्राकडे बघितलं की अनेकदा असं वाटतं की या देवाला भोग आवडतात. श्रीकृष्णाला 56 भोग दाखवण्याची परंपरा आपल्याकडे आहेच. पण थोडंसं खोलात जाऊन बघितलं की लक्षात येतं, हा देव भुक्तीचा देव नाहीये, तर भक्तीचा आणि मुक्तीचा देव आहे. खरं तर श्रीकृष्णाच्या ज्या गोपाल रूपाची किंवा गोविंद रूपाची आपण पूजा करतो त्या नावातच त्याचं रहस्य आहे. गोपाल, गायींचं पालन करणारा तो गोपाल, किंवा गायींना आनंद देणारा तो गोविंद, अशी त्याची व्याख्या आहेच. पण त्याचबरोबर आणखीही अर्थ आहे. गो याचा अर्थ इंद्रिय असा सुद्धा होतो. आपली सगळी इंद्रिय स्वतःच्या नियंत्रणात ठेवणारा जितेंद्रिय तो गोपाल. आपल्या सगळ्या इंद्रियांना संयमित आनंद देणारा तो गोविंद, अशीही त्याची अध्यात्माच्या अर्थाने व्याख्या करता येते. श्रीकृष्णाचं चरित्र आपणा सगळ्यांना वेडावून लावतं. मीरेचा तो कृष्ण, राधेचा तो कृष्ण, त्याचं प्रत्येक रूप मनोहर आहे. बालकृष्णापासून ते द्वारकेचा नाणा होणारा त्याचा संपूर्ण प्रवास, त्याचं संपूर्ण चरित्र आपल्याला मार्गदर्शक आहे. अशा या धुरंधर योद्ध्याचं, धुरंधर नेत्याचं, त्याचबरोबर सख्याचं वेगवेगळ्या अंगांनी दर्शन आपल्याला त्याच्या चरित्रातून होतं. म्हणूनच त्याच्या चरित्राचं पारायण पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं. कृष्ण गीतं आपल्या मनाला मोह घालतात. संतांनी गायलेल्या गवळणी आपल्या मनात आजही रुंजी घालतात. असं हे कृष्णचरित्र आठवत असताना एवढंच म्हणावंसं वाटतं, हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या तरुण पिढीला सुद्धा हवाहवासा वाटणारा, आपलासा वाटणारा असा हा श्रीकृष्ण. म्हणूनच दहीहंडीच्या उत्सवात तरुण पिढी मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसते.
आज दहीहंडीचा खेळ हा एक आंतरराष्ट्रीय खेळ होऊ पाहतो आहे. थरावर थर चढवणारी दहीहंडी ही आपल्याला एकतेचा निदर्शक तर आहेच, पण त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्याची कसोटी सुद्धा आहे. अर्थात या खेळामध्ये आवश्यक ती सावधानता बाळगूनच हा खेळ खेळला पाहिजे हे खरं, पण आज मुलींचा, गोपिकांचा सहभाग सुद्धा या खेळामध्ये वाढतो आहे, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत असताना अशा पद्धतीने सणामध्ये तरुण पिढीचा सहभाग नक्कीच उत्साहवर्धक आहे. गोविंदा आला रे आला असं म्हणत ढाक्कूमाकूमच्या तालावरती अवघा महाराष्ट्र नाचतो आहे. या निमित्ताने आपणही श्रीकृष्ण चरित्राचे काही अध्याय नव्याने आठवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न तुम्हाला आवडला का? आम्हाला नक्की सांगा. श्रीकृष्णाच्या चरित्रातले कुठले प्रसंग तुम्हाला भावतात तेही आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रियांमधून. आणि हो, असेच आमचे पुढचे भाग पाहण्यासाठी स्मृतिगंधाच्या फेसबुक पेजला, त्याचप्रमाणे आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आज इथेच थांबूया. धन्यवाद.